हॅलो सर. हॅलो. मी ज्ञानदा कुलकर्णी, फाउंडर ऑफ विंटेज एलिफंट आणि विंटेज एलिफंट स्टार्टअप्स आणि फाउंडर्स सोबत काम करते. मॅक्स महाराष्ट्रामध्ये सर आता आपण भेटतोय. सो मॅक्स महाराष्ट्रामध्ये तुमचं स्वागत आहे. धन्यवाद. सर, आजचा कार्यक्रम इतका सुंदर झाला आणि इथे आलेल्या सगळ्या प्रेक्षकांना खूप जास्त माहिती आणि चांगल्या प्रकारे फायनान्शियल प्लॅनिंग आणि या संदर्भात खूप चांगली माहिती मिळाली. सर, आज आता मॅक्स महाराष्ट्राचे सुद्धा दर्शक आहेत, तर मला एक गोष्ट विचारायची होती जी की अतिशय महत्वाची वाटते, ती म्हणजे फायनान्शियल प्लॅनिंग ही जी टर्म आहे, राईट? ती प्रत्येक एज वाईज म्हणजे जसं जसं एज बदलतं तशी तशी ती मे बी कन्सेप्ट किंवा प्लॅनिंग मध्ये चेंज होत जातं का, किंवा कसं हो, त्याच्यामध्ये? चेंज होतं. कारण कसं असतं की जेव्हा मुलगा पहिल्यांदा अर्न करायला सुरुवात करतो, मुलगा किंवा मुलगी, तेव्हा त्याचे नीड्स आणि रिक्वायरमेंट्स वेगळे असतात, हम्म, रेस्ट्रिक्शन्स पण वेगळे असतात. जसं जसं आपण पुढे जातो एज प्रमाणे, सो एज रिलेटेड डेफिनेटली फरक पडतो की यंगर एजमध्ये रिक्वायरमेंट्स वेगळे असतात, रिस्क टेकिंग ॲबिलिटीज वेगळ्या असतात. जसं आपण पुढे जातो तसं तसं त्या हळूहळू स्टेबिलाईज व्हायला लागतात आणि मग पुढे जाऊन अजून एकदम त्या कमी होतात. ठीक आहे. त्याचप्रमाणे फक्त एज नाही तर त्या व्यक्तीची जी लाईफमधली जी स्टेज आहे ती हम्म, पण तेवढीच महत्त्वाची आहे. सुरुवातीला आपण अनमॅरिड असतो, मग हळूहळू आपलं लग्न होतं, मग मुलं होतात, मग मुलांचं बेसिक शिक्षण, मग मुलांचं ॲडव्हान्स शिक्षण, मग मुलांची लग्न, मग आपली रिटायरमेंट, ही पूर्ण ही चालू राहतं. तर त्या प्रत्येक स्टेजला, लाईफच्या प्रत्येक स्टेजला आपलं फायनान्शियल प्लॅनिंग बदलत राहतं. त्याच्यामुळे ते तुम्ही कंटिन्युअसली तुम्हाला रिवाईज करायला लागणार. करेक्ट सर. म्हणजे एक प्रकारे आपण काय म्हणतो की जर्नी सुरुवात होते येस. फायनान्शियल प्लॅनिंगची. सर, याच्यामध्ये एक महत्वाची गोष्ट तुम्ही सांगितली जी मला फारच लक्षात राहिली, ती म्हणजे सेव्हिंग अगेन्स्ट एक्सपेन्सेस. याचा जर तुम्ही रेशो सांगितला की पहिल्यांदा तुम्ही सेव्हिंग साठी पैसे काढून ठेवले पाहिजे आणि त्या अकॉर्डिंगली एक्सपेन्सेस केले पाहिजे, तर ते कसं आपण फायनान्शियल प्लॅनिंग मध्ये बसवलं पाहिजे? कारण म्हणजे आत्ताचं जे जनरेशन आहे ते काय फॉलो करतं की बाबा माझा पगार, म्हणजे आमचं जनरेशन जर म्हणायला गेलो तर जो पगार आहे त्याच्यातनं आम्ही खर्च करायचो, खर्च केल्यानंतर जो उरायचा तो आम्ही सेव्ह करायचो. बरोबर. आता जे करंट जनरेशन आहे त्यांचं तर लॉजिक कम्प्लिटली वेगळं आहे. ते म्हणतात की आम्ही खर्च करत राहू, जेव्हा पैसे येतील तेव्हा आम्ही ते पे करू, आम्ही लोन क्रेडिट कार्ड स्वाईप करू किंवा लोन घेऊ किंवा तसं काय. पण जी आपली जुनी पिढी होती, हम्म, आपले आई वडील म्हणा किंवा त्यांच्यापेक्षा काही सिनियर्स, तर तेव्हा त्यांचा कॉन्सेप्ट खूप सिम्पल होता. पगार तेवढे नव्हते, हम्म, इन्कम तेवढा नव्हता, पण ते काय सांगायचे की बाबा मला माहिती एवढा एवढा येणार आहे मला हम्म, घरात पैसा, हम्म, हे मला पैसे सेव्ह करायचे. कुठे काय मुलांच्या शिक्षणासाठी लागले, काय आजारपण आलं घरामध्ये किंवा काही सण वगैरे आहेत, गणपती आहे, दिवाळी आहे, तर तेव्हा ते पैसे आपल्याला कमी नाही पडले पाहिजे, तर तेव्हा ते पैसे आधी काढून ठेवायचे. मग उरलेले जे पैसे त्याच्यातून आपल्याला घर चालवायचे. मग बरोबर. ही जी कॉन्सेप्ट होती की सेव्हिंग्स बिफोर एक्सपेन्सेस, हम्म. हा कॉन्सेप्ट खूप इम्पॉर्टंट होता आणि त्याच्यामुळे ती कधीही ते जे जनरेशन होते कधी ते लोन नाही त्यांना त्यांचे होत नव्हते किंवा कर्ज त्यांचे तेवढे नव्हते, सो त्याच्यामुळे ते स्टेबल होतं. आता ज्यांना कळायला लागलंय फायनान्शियल प्लॅनिंग, दे आर गोइंग बॅक टू द सेम लेवल हम्म. की आपण तीच करायला पाहिजे पद्धत की पहिला आपण सेव्ह करूया आणि मग त्या सेव्हिंगच्या नंतर जे उरतील ते आपण पैसे खर्च करूया, कारण खर्चाला कधीच काही लिमिट राहत. बरोबर आहे. सर, जेव्हा आपण सुरुवात करतो म्हणजे एकदा जॉब जॉईन झाला की हम्म, त्याच्यानंतर सॅलरी यायला लागते, मग त्यातले पैसे वेगळे टाकले जातात, हम्म, एक प्रकारे सेव्हिंग सुरू होतं, फायनान्शियल प्लॅनिंग सुरू होतं, टू द टाइम लग्न होतं, हम्म. त्याच्यानंतरचा टाइम जेव्हा मुलांच्या शिक्षणासाठी मोठे खर्च, बरोबर. अकॅडमिक खर्च सर प्रचंड मोठे खर्च आहेत, हो, हो. तर त्यासाठी वेगळा फंड काढला जातो आणि त्यानंतर एक टाइम असा येतो की व्यक्ती रिटायर होते. रिटायर झाल्यानंतर आतापर्यंतच जे रिटायरमेंट प्लॅनिंग बद्दल बोललं जातं, तर एवढा जो सगळा कॉर्पस आहे, एवढा सगळा जो सेव्हिंगचा पार्ट आहे, तो रिटायरमेंट प्लॅनिंग मध्ये कसा वापरला पाहिजे? सर, एक नेहमी प्रश्न एकच येतो की तुम्ही पोस्ट रिटायरमेंट कोणावर डिपेंडेंट व्हायचंय, तुम्हाला तुम्हाला मुलांवर डिपेंडेंट व्हायचंय तर ती खूप एक मोठी रिस्क प्रपोजिशन आहे. कारण कसं होतं की मुलांच्या समोर एवढे ऑप्शन्स आहेत, ते त्यांच्या लाईफमध्ये स्ट्रगल करणार, त्यांचे इन्कम्स भरपूर आहेत पण ते त्यांच्या लाईफमध्ये स्ट्रगल करणार, आपण त्यांच्यावर अजून ओझं बनणं ते तेवढं बरोबर नाहीये. त्याच्यामुळे आज बऱ्याचशा लोकांना असं वाटतं की 30-35 वर्ष मी इंडिपेंडेंटली राहिलो, तर आता ह्याच्या पुढे सुद्धा मला माझी रिटायर्ड लाईफ कोणावरही डिपेंडेंट नाही ठेवायची. तर ती जर ती जर भावना असेल तर मग मला स्वतःच्या रिटायरमेंटसाठी पैसे गोळा करून ठेवायची गरज आहे, मला ती अरेंज करायची गरज आहे. आणि
पूर्ण रिटायर्ड लाईफ ते पैसे पुरतील ह्याची मला खात्री घ्यायची आहे. त्याच्यामुळे ते थोडंफार इक्विटीमध्ये आपण म्हणतो इन्व्हेस्ट करायचं, थोडंफार फिक्समध्ये म्हणतो, पण ते झालं पाहिजे की शेवटपर्यंत जोपर्यंत मी आणि माझे स्पाऊस जिवंत आहे तोपर्यंत आम्हाला कोणावरही डिपेंडेंट राहायची गरज नाही लागली पाहिजे. सो ती इन्व्हेस्टमेंट तशा पाहिजे. बरोबर आहे. सर एक गोष्ट लक्षात येते की जेव्हा रिटायरमेंट प्लॅनिंग म्हणजे आता लोक रिटायरमेंट प्लॅनिंग कडे वळायला लागलेत, एक त्याला सिरियसली घ्यायला लागलेत, तर त्याचबरोबर एक खूप कठीण गोष्ट जी जनरली एका फायनान्शियल ऍडवायझरला प्लॅनरला सुद्धा आपल्या क्लायंट सोबत डिस्कस करायला थोडं डिफिकल्ट होतं, ते म्हणजे विल बनवणं, जे आपण मृत्यूपत्र म्हणतो ते बनवणं. तर त्याच्या संदर्भात अशा काय महत्वाच्या गोष्टी की ज्या लक्षात घेतल्या पाहिजेत, ज्या करणं गरजेचं आहे, की ज्याच्यामुळे आपण जे काही आतापर्यंत कमवलेलं आहे ते पुढच्या पिढीला एक व्यवस्थित प्रकारे आपण सोडून जाऊ शकतो त्यासाठी. जर तुम्हाला एक पेक्षा जास्ती मुलं असतील तर तुम्हाला असं पाहिजे का की पुढे जाऊन ती मुलं आपापसात भांडतील तुमच्या इस्टेटीसाठी? तर ते आपल्याला नको आहे. मग बऱ्याच जणांना असं वाटतं की नाही, मला एक, आता माझ्या केसमध्ये मला एकच मुलगा आहे, तर मग मला काय विल करायची गरज आहे? चुकीची गोष्ट आहे ती. असं नाहीये. कारण त्या केसमध्ये सुद्धा कुठला तरी एखादा रिलेटिव्ह उभा राहू शकतो, तो ते चॅलेंज करू शकतो, आणि मग माझ्या मुलाला स्ट्रगल करायला लागेल की माझेच पैसे त्याच्यापर्यंत पोहोचताना त्याला स्ट्रगल करायला लागेल, जे बरोबर नाही. त्याच्यामुळे आपण एवढी मेहनत घेतली, आपण एवढा पैसा गोळा केलाय, आपण स्वतःचं सगळं केलंय, आता आपली इच्छा आहे की काही मुलांना देऊन जायचं, तर मग ते देऊन जाताना ते व्यवस्थितरित्या केलं तर ते बरोबर होतं. त्याची फर्स्ट लेवल इज, जसं मी सेशनमध्ये सांगितलं, की पहिली लेवल इज विल रायटिंग. तुम्ही एक विल बनवा, दॅट इज अ बेसिक लेवल. त्याच्यानंतर तुम्हाला जर अजून ॲडव्हान्स जायचं असेल तर तुम्ही गिफ्ट डीड करा. तुमची फ्लॅट्स आहेत, प्रॉपर्टी आहे, तर तुम्ही त्याचे गिफ्ट डीड करा, म्हणजे ती त्याच्यात काही डिस्प्यूट राहणार नाही. त्याच्यानंतर मग तुम्ही फायनली जर तुम्हाला अजून हाय लेवलला जर ट्रस्ट करू शकता, तुम्ही HUF करू शकता, आणि फायनल लेवलला जर तुम्हाला सगळी म्हणजे तुमचं सगळंच्या सगळं इस्टेट जर प्रॉपरली डिवाइड करायचं, तर गोल्ड आलं, तुमचं कॅश आली, तुमचं सिल्वर आलं, तुमचं बाकी सगळं आलं, तर हे सगळं एकत्र करताना जी प्रोसेस आहे त्याला इस्टेट प्लॅनिंग म्हणतात, ज्याच्यात विल रायटिंग आणि ट्रस्ट वगैरे सगळं ऑल विल बी अ पार्ट ऑफ इट. पण ते करण्याचं गरजेचं आहे, कारण कसं आहे की पुढे जाऊन मुलांना त्रास आला नाही पाहिजे आणि मुलं एकमेकांशी भांडली नाही पाहिजे तुमच्या प्रॉपर्टीवर, आणि आपण असे केसेस भरपूर बघतो आजच्या तारखेला. नक्कीच सर, आज तुम्ही म्हणजे खूप महत्वाची माहिती दिली या पूर्ण प्रोसेसमध्ये, जेव्हापासून आपण जॉब सुरू करतो टू द टाइम ज्यावेळेस आपण रिटायर होतो आणि मग आपल्याला विल बनवायचं आहे, तिथपर्यंत तुम्ही खूप चांगल्या प्रकारे आमच्या दर्शकांना माहिती दिली, आणि थँक्यू सो मच. मॅक्स महाराष्ट्रमध्ये कनेक्ट राहा. थँक्यू सो मच.